भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रवेशानंतर यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर शिर्डीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक, अनेक शिवसैनिकांना नजरकैद केल्याचा आरोप वागचौरे यांनी दिवसा फिरून दाखवावं ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा। ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक घेतली। कोपरगावमध्ये ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेत। खासदार भाऊसाहेब वागचौरे मतदारसंघात येत असल्यानं पोलीस प्रशासन सतर्क। कोपरगावच्या पदाधिकाऱ्यांना शिर्डीतील बैठकीसाठी येण्यास मनाई। अखेर 2 पोलिसांसह पदाधिकारी शिर्डीत पोहोचले। नांदेडच्या हदगावमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नागेश पाटील आष्टीकर हदगावमध्ये जाणार असल्याची माहिती। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बॅनरवर ज्यांनी आमचा बाप काढला आम्ही त्यांचा बाप पाडला असा आशय। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीनं भव्य आसूड मोर्चा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। हजारो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये भर पावसातही खासदार निलेश लंके यांचं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच। सरसकट कर्जमाफी आणि हमी भावाची मागणी। रायगड मनसेमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून मोठा स्फोट। बाळा म्हात्रे यांच्या नियुक्तीमुळे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह पक्षाच्या 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे। रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का। ठाकरे शिवसेनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन। राज्य शासनानं रिक्षा चालकांविरोधात नवीन जारी केलेला अध्यादेश रद्द करण्याची मागणी। नागपूरमध्ये मनसेचं रॅपिडो आणि उबर बाईक विरोधात आंदोलन। दोन्ही सेवा बंद करण्याची मागणी। मनसेचं नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला नवं वळण। विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती। विजय वडेट्टीवारांसह राजेश अळूर यांना तात्पुरता दिलासा। नेहमी पाठीशी राहू उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिलं। नरेंद्र दराडे यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंवर नाराज नाही, दराडे यांची प्रतिक्रिया। माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली वाल्हे इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश। वाल्हे ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात दाखल। करमाळा तालुक्यासाठी विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीवरून श्रेयवादाची लढाई। शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील आणि भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्यात सोशल मीडियात पोस्टर वॉर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू। संपामुळे आरटीओच्या अनेक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता। आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी वाशिममध्ये मातंग समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही आरक्षणाचं उपवर्गीकरण करा। वाशिममध्ये जोरदार घोषणाबाजी। मालेगावमध्ये 11 केव्ही वीज वाहिनीचा करंट लागून एका व्यक्तीचा मृत्यू। घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन। धोकादायक वीज तारा दुरुस्त करून मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी। महावितरणच्या कारभाराविरोधात धाराशिवमध्ये गाढव मोर्चा। सबस्टेशनचं काम रखडल्यानं शेतकरी आक्रमक। वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं गिरवली परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी केलं अनोखं आंदोलन। सांगलीच्या विटामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महिला आणि शेतकऱ्यांनी काढला लाटणं मोर्चा। हलगी आणि ताशाच्या गजरात काढलेल्या मोर्चात पथनाट्यानं वेधलं लक्ष। महामार्गामुळे बागायती शेतीचं नुकसान होणार असल्याचा आंदोलकांचा आरोप। जळगावमध्ये अंगणवाडी सेविका शिंदे गटाच्या महिलांमध्ये गोंधळ। सखी व्हॅनच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर जेवणाच्या ठिकाणी महिलांमध्ये वाद होऊन गोंधळ। पुण्याच्या शिरूरमध्ये कासारी गावात तीव्र पाणी टंचाई। महिलांसह नागरिकांचा हंडा मोर्चा। प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। गावातील अनेक भागांमध्ये पाण्याअभावी नागरिकांचे हाल। राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस वाहतूकदारांच्या कागदपत्रांचा वापर करून कर्ज उचलल्याचा महाराष्ट्र ऊस वाहतूकदार संघटनेचा आरोप। प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू। मागण्या मान्य न झाल्यास गळीत हंगामावर परिणाम होण्याचा संघटनेचा इशारा। नंदुरबारमध्ये समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहात विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रयत्न। विद्यार्थिनींच्या जेवणात अथवा पाण्यामध्ये अपायकारक द्रव्य मिसळण्याची कर्मचाऱ्यांचं रेकॉर्डिंग व्हायरल।
मान्सून विदर्भात दाखल झाल्याची नागपूर हवामान विभागाची माहिती. मान्सूननं अद्याप पूर्ण विदर्भ व्यापला नाही. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळमध्ये मान्सून दाखल. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून विदर्भ व्यापणार. कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढला. सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यानं नागरिकांची तारांबळ. चिपळूणच्या परशुराम घाट परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात. पाण्याच्या प्रवाहासोबत काही ठिकाणी छोटे दगडही रस्त्यावर. धरणं, नदी, नाले आणि जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक होण्यास सुरुवात. नवी मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात. जुईनगर, बेलापूर, सानपाडा, पनवेल परिसरात पाऊस. नवी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण. साताऱ्यात पावसाचं आगमन. शेतीच्या मशागतीसाठी समाधानकारक पाऊस. पूर्वेकडील माणखटाव परिसरात पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस. मुंबईत पावसाची जोरदार हजेरी. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. खेड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. काही भागामध्ये हलका पावसाचा शिडकावा. अद्याप समाधानकारक पाऊस नाही. खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांना गती मिळण्याची अपेक्षा. धडगाव शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी. शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. पेरणी केलेल्या पिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळणार. पेरणीयुक्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. शहापूर तालुक्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. पाऊस थांबल्यानं शहापूरमध्ये विहिरींनी गाठला होता तळ. पाऊस सुरू झाल्यानं आता नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. मान्सूनच्या पावसानं बळीराजाला दिलासा. खरीपाच्या पेरणीला वेग येण्याची शक्यता. नाशिकच्या देवळातील खालप परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा तर काही भागात शेतीचं मोठं नुकसान. वाशिममध्ये मानोरा, मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. पावसामुळे संत्रा बागांना काहीसा दिलासा. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी. महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांकडून शेतात सऱ्या पाडण्याच्या कामांना वेग. पुण्याच्या वडगाव पेरमध्ये वीज कोसळून एका मोठ्या झाडाला आग. ग्रामस्थांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश. सुदैवानं या घटनेत जीवितहानी नाही. कोकणात रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी. पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. पाऊस पडत असल्यानं भातरोपांना नवी संजीवनी. पर्यटन नगरी लोणावळ्यातही पावसाची जोरदार हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पुढील 24 ते 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मुल्हेरसह परिसरात मुसळधार पाऊस. दमदार पाऊस झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरच्या तलवाडा घाट परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठं नुकसान. शिऊर बंगला नांदगाव मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. अहिल्यानगरच्या कोल्हार बुद्रुक गावात मेघगर्जनेसह वरुणराजा बरसला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्यानं नागरिक सुखावले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. बुलढाणा, चिखली, मेहकरसह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे खरीप हंगामासाठी जमिनीत ओलावा निर्माण. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात रात्री अनेक ठिकाणी पाऊस. शेतात ओलावा निर्माण झाल्यानं मशागतीच्या कामांना गती येणार. जोरदार पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीलाही सुरुवात होणार. गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या पावसाची नाशिकमध्ये दमदार हजेरी. नाशिकच्या सिन्नरमधील शेतकरी मारुती दराडे यांनी नाचतच पावसाचं केलं स्वागत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल. गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. चंद्रपूर शहरात मुसळधार पावसात झाड कोसळून कारचं नुकसान. सुदैवानं कारमध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली. धाराशिवच्या संभाजीनगर भूम बार्शी मुख्य मार्गावरील अरुंद पूल धोकादायक. अरुंद आणि कठडे नसलेल्या पुलाच्या दुरुस्तीची नागरिकांकडून मागणी. सोलापूरमधील नियोजन भवनात हजारो लिटर पाणी वाहून गेलं. शहरात एकीकडे पाणी टंचाई आणि दुसरीकडे नियोजन भवनाची टाकी ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया. नियोजन भवनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाण्याचा मोठा अपव्यय. भोर तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा कालव्याचं अस्तरीकरण न केल्यामुळेच कालव्याच्या क्षेत्रात झाडांचं साम्राज्य.
65 किलोमीटरपर्यंतच्या कालव्याचं अस्थिरीकरण अद्याप बाकी. अमळनेर इथे जलकुंभामध्ये उतरून पाहणी करत उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी अस्वच्छता दाखवून दिली. पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचा निकम यांचा आरोप. नाशिकच्या दारणा नदीवरील माणिकखांब दौंडत बंधारा फुटला. बंधारा फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी. अनेक दिवसांपासून बंधाऱ्याची दुरुस्ती रखडली होती. एकीकडे पाणी टंचाई निर्माण तर दुसरीकडे बंधारा तुटल्यानं पाण्याची नासाडी. जालन्यातील पाणी टंचाई भीषण. टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ. 61 गावं 32 वाड्यांना 96 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. 96 टँकरच्या माध्यमातून 187 खेपा सुरू. टँकरची संख्या वाढण्याची शक्यता. पुण्यात मान्सूनचं आगमन मात्र अजूनही पावसाची पुणेकरांना प्रतीक्षा. पुण्यात 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार. पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. अमरावतीत कापसाची रोपं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. जून महिन्यात शेतकऱ्यावर तुषार सिंचन लावण्याची वेळ. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कापसाची लागवड केली. शेतकऱ्यांची पिकं धोक्यात. वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत शासकीय हमीभावानं ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद. शेतकऱ्यांच्या ज्वारीला प्रति क्विंटल 3,699 रुपयाचा दर. शेतकऱ्यांकडून 44,068 क्विंटल ज्वारीची खरेदी. 16,30,85,000 रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली. भुसावळ तालुक्यात भुजल पातळीत घट झाल्यानं ट्यूबवेल आणि विहिरींनी गाठला तळ. जोगलखोरी शिवारात पाण्याअभावी केळीच्या बागा करपल्या. शेतकऱ्यांवर केळीच्या बागांवर रोटावेटर फिरवण्याची वेळ. मान्सून लांबल्यानं नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला पिकं धोक्यात. मेथीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. मिरची टोमॅटो पिकावर पाण्याअभावी संकट. पावसाअभावी भुजल पातळीत घट झाल्यानं अनेक विहिरी कोरड्या. रत्नागिरीत पहिल्याच पावसानं नालेसफाईचा दावा फोडला. शहरात 80 ते 90% गटार आणि नालेसफाई पूर्ण झाल्याचा नगर परिषदेचा दावा. पहिल्याच पावसात मात्र मारुती मंदिर भाजी मार्केट परिसर पाण्यानं भरून गेला. वाशिम जिल्ह्यात अखेर पावसाची हजेरी. पावसामुळे रखडलेली हळद लागवड पुन्हा सुरू. पावसामुळे शेतात ओलावा निर्माण झाल्यानं शेतीच्या कामांना वेग. भिवंडीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दररोज 20% पाणी कपात केली जाणार. आठवड्यातून 1 दिवस पाणी बंदी करण्याचा महापालिकेचा निर्णय. पहिल्या पावसाळ्यात आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील गुंडेराजवळचा कच्चा रस्ता वाहून गेला. या राष्ट्रीय महामार्गावर अनेक भागात मोठमोठे खड्डे. कोल्हापूरच्या शिरोळमधील खिद्रापूर गावात 27 जूनला बंद पाळला जाणार. कोपेश्वर मंदिर परिसरातील घर अतिक्रमित ठरवल्यानं ग्रामस्थ आक्रमक. प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर देखील बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा. मुंबईत पहिल्यांदाच बिकिनी इन्सिजन पद्धतीनं हिप रिप्लेसमेंट. 65 वर्षीय रुग्णानं 24 तासात सुरू केली चालण्याची हालचाल. बोखाट रुग्णालयात डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर मुदित खन्ना यांनी केली शस्त्रक्रिया. सेलू तालुक्यातील बाबापूर इथल्या काशिमपूर शिवारात वीज कोसळून शेतातील गोठ्याला आग. आगीत गोठ्यातील खताच्या बॅगा जळून खाक. गोठा आणि खत जळल्यानं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बारामती तालुका पोलिसांकडून पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. बारामती तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोला शहरात आगमन. संत गजानन महाराजांच्या पालखीचं यंदा 57वं वर्ष. पालखीची विहंगम दृश्य खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी. परळीत महेश नवमी निमित्तानं माहेश्वरी समाजाकडून भव्य शोभायात्रा. संकटमोचन हनुमान मंदिरापासून शोभायात्रा सुरू. वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या दत्त बालाजी मंदिरात यात्रेची सांगता. तुळजाभवानी मंदिरात भाविकांना पुन्हा मुख्य महाद्वारातून प्रवेश सुरू. मुख्यद्वारातून बंद असलेला प्रवेश सुरू करण्याची पुजाऱ्यांनी केली होती मागणी. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी परभणीतून राजा अश्वाचं देहूकडे प्रस्थान. परभणीत 100 वर्षांची परंपरा कायम. गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुर्गराज रायगडावर 26 आणि 27 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्तानं 26 जून रोजी कसबा बावडा ते राधानगरी समता रॅली निघणार. भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांची माहिती. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती 26 जूनला साजरी होणार.